नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर मी पाठीमागे एक गोठ्याचा व्हिडिओ टाकला होता। तर त्यानंतर मला बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या, पर्सनली पण बऱ्याच लोकांनी विचारलं की ताई तुम्ही गव्हाणीला पाण्याची सिस्टीम काय करून घेतली ते एकदा दाखवा। कारण बंदिस्त गोठा जर असेल तर त्यामध्ये शेण काढण्याबरोबरच पाणी दाखवण्याचा खूप मोठा त्रास असतो। कारण कधी कधी काय होतं की गायींना आपण ज्यावेळी पाणी दाखवतो त्यावेळी गायींना तहान नसते, त्यामुळे गायी पाणी पित नाहीत आणि त्यानंतर मग त्यांना दाखवून आपल्या लक्षात राहत नाही किंवा कामामध्ये राहून जातं किंवा बऱ्याच वेळी आपल्याला काही कामं असतात, आपल्याला बाहेर जायचं असतं किंवा इतर रानातले असतील किंवा काय असेल, तर अशा वेळी गायींना म्हणजे पाणी दाखवण्यासाठी आपला तेवढा वेळ जातो। आणि म्हणून आम्ही गायींना पाणी पिण्यासाठी एक गव्हाणीमध्येच अशा अशा कुंड्या बसवून घेतलेल्या आहेत। तर गव्हाणीमध्ये आम्ही अशा कुंड्या बसवून घेतलेल्या आहेत। खरं तर ही म्हणजे स्टीलची पातेली भेटतात, तर अशी पातेलीच आम्ही आणली होती आणि त्यामध्ये असं एक होल मारून असे बसवून घेतलेले आहेत। लेवल काढलेले आहे आणि जेवढं गाई पाणी पितील तेवढंच पाणी तिथं वरती 1000 लिटरची टाकी आहे आणि या वरच्या टाकीतून या बॅलर मध्ये पाणी येतं आणि या बॅलर मध्ये एक बॉल बसवून घेतलेला आहे आणि या बॉलची लेवल काढलेली आहे। तर गाई जेवढं पाणी पितील तेवढंच पाणी या बॅलर मध्ये वरून टाकीतून खाली येतं। अशी पाईपलाईन गव्हाणीला बसवून घेतली। तर जसं जसं गाई पितील तेवढंच पाणी त्यांना येत राहतं। तर गायींना जेव्हा पण तहान लागेल तेव्हा गायी कधी पण पाणी पिऊ शकतात। पहिलं हे शेड नव्हतं, आम्ही हे शेड नंतर बांधलं आणि आधी हे शेड होतं। तर या शेडमध्ये आमची अशी सिस्टीम नव्हती, तर ज्यावेळी आम्ही हे शेड बांधलं त्यावेळी अशी या गव्हाणीमध्ये कुंड्यांची म्हणजे कुंड्या बसवून घेतल्या आणि या गव्हाणीमध्ये नव्हती, तर आम्ही ते दावण फोडून ते परत ती सिस्टीम करून घेतली आणि बंदिस्त गोठ्यामध्ये आपलं काम कमी कसं होईल याचा एक आम्ही असा प्रयत्न केला आहे। एक 2-3 दिवसातून आम्ही या कुंड्या साफ करून घेतो। फक्त असं हाताने जरी स्वच्छ केलं तरी कुंड्या स्वच्छ निघतात। आणि स्वच्छ करणं पण एकदम सोपं आहे। याच्यातून पाणी काढून टाकायचं आणि जेवढं पाणी काढेल तेवढं ते नंतर त्याच्यातून येत राहतं। तर बघू शकता आता मी कुंडी साफ केली तर खालून पाणी येतंय त्याच्यातून आणि आता जेवढी लेवल काढली तिथपर्यंतच पाणी येणार आणि मग ते पाणी येणं बंद होणार। कुंडीतलं पाणी काढलं तर इकडं बघू शकता तुम्ही या बॅलर मध्ये वरच्या टाकीतून या बॅलर मध्ये पाणी येतं। जेवढं पाणी काढले तेवढंच पाणी या बॅलर मध्ये येतं आणि ज्यावेळी ती कुंडी भरेल त्यावेळी इथलं पाणी बंद होतं। आता बघू शकता एवढीच लेवल काढलेली आहे पाण्याची। कारण ज्यावेळी गाई पाणी पिण्यासाठी तोंड घालतात त्यावेळी जर जास्त वरतीपर्यंत कुंडी भरलेली असेल तर ते पाणी असं उंचवून खाली दावणीमध्ये वगैरे येतं, त्यामुळे पाण्याची लेवल एवढीच काढलेली आहे। तर अशा प्रकारे आम्ही कुंड्या बसवून घेतलेल्या आहेत आणि एक साधारण 2 गायींच्या मध्ये एक एक कुंडी बसवू शकता। इथं जसे आम्ही बसवलेत तसे जर तुमच्या 10 गायी असतील तर त्या 2 गायींच्या मध्ये एक एक अशा 5 कुंड्या तुम्ही बसवून घेऊ शकता। आणि अशा एका ठिकाणी बसवली तर ह्या साईडची गाय आणि ह्या साईडची गाय, तर त्या दोन्ही गायी एका ह्याच्यामध्ये पाणी पिऊ शकतात। तर अशा प्रकारे आम्ही गव्हाणीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ज्योती देशमुख या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।